तर चलो लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आपल्याला बघायला भेटेल करीम पटनी वर्सेस सोहिल शाहचा हा सामना, केजीएन वर्सेस टायगरचा हा सामना, 4 ओव्हरचा सामना. केजीएनने टॉस जिंकला होता, फिल्डिंगचा निर्णय केलाय. तेच फिल्डिंगचा निर्णय करून सोहिल शाह मात्र आपल्याला बॉलिंग एंडवर बघायला भेटतोय. आणि समोर करीम लेग साईडच्या दिशेने 2 प्लेयर. पहिलाच बॉल फुल टॉस होता, ऑफ साईडच्या दिशेने खेळलाय. चेंडू मात्र टप्पा लागून भिंतीला लागलाय. 1-2 रन कंप्लीट झालेले आहेत. पतारी बॉल आतमध्ये गेल्यामुळे 2 रन मात्र डिक्लेअर रूपात भेटलेले आहेत. तर पहिल्या बॉलवर सामन्याची सुरुवात झालेली आहे. 2 रन टायगरच्या खात्यामध्ये चालू झालेले आहेत. फुल टॉस असा चेंडू होता, ऑफ साईडच्या दिशेने खेळला. पुन्हा एकदा सोहेल तयार. पहिला बॉल मात्र टाकला होता. यावेळेस मात्र कॅच होतोय का, आणि कॅच झालेला आहे. करीम डायरेक्ट प्लेअरच्या हातात बॉल थांबवलाय आणि कॅच मात्र केलेला आहे. चालू मध्ये उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. सोहेलने मात्र आउट करून पाठवलाय करीमला. टायगरला पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर झटका लागलेला आहे. करीमच्या रूपात 2 बॉल 2 रन 1 विकेट टायगरच्या खात्यात. तर
3 बॉल 9 रन. आता मात्र अदनान आला होता अरबाजच्या जागी, मात्र रिझल्ट मात्र बदलला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मोहसिन कडून. 4 बॉल टाकलेले आहेत, 9 रन दिलेले आहेत पूर्ण टोटल संघाचे. आणि अदनान सारखा एक मजबूत बॅट्समॅन आपल्याला क्रीजवर बघायला भेटतो, ज्याचे फटके उत्कृष्ट. त्यासमोर मोहसिन. यावेळेस मात्र फटके मजबूत आहेत आणि तसेच फटके मारण्यात सक्सेस झालेला आहे. 6 रनांसाठी हा षटकार अदनानच्या बॅटीतून निघालेला आहे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 15 रन. आणि और सोने पे सुहागा टाइगर के लिए ये नो बॉल और आने वाली गेंद होगी फ्री हिट. तो अदनान आने के बाद रनों की गति बढ़ चुकी है. अदनान ने आते साथ एक भारी भरकम षटकार लगाया और टाइगर का स्कोर बोर्ड चालू कर दिया है. पुन्हा आता मात्र थोडीशी लांब ठेवली होती बॅट्समॅन पासून. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मोहसिन बॅक करतोय स्वतःच्या गोलंदाजीला. एक नो बॉल वर षटकार खाल्ला होता, पण संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 16 रन. अजूनही एक बॉल यायचा बाकी आहे. या बॉलवर काय करतोय अदनान टायगर संघासाठी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारला होता चेंडू. एक धाव कंप्लीट. प्लेयरचा उत्कृष्ट शत्रू. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 17 रन लग चुके हैं बोर्ड पर आफ्टर 2 ओवर्स एंड 1 विकेट. 2 विकेट लॉस अरबाज एंड करीम. Now from KGN, Abdullah is going to be delivered third over. And Tiger passing some messages to Basha and Adnan how they can play the remaining 2 overs. 17 रन 2 ओव्हर के बाद. आता तिसऱ्या ओव्हरची तिसरं ओव्हर हाताळण्यासाठी येतोय अब्दुल्ला केजीएन कडून. आणि अदनान मात्र लवकरात लवकर सामनाच करावा. आपल्याला आजचा दिवस फायनल खेळवायचा आहे. तर केजीएन संघाला लवकरात लवकर रिक्वेस्ट आहे की मॅच चालू राहू द्यावी. आणि या ब्रो कप 2026 चे दमदार आयोजक शमशीर आमच्यामध्ये उपस्थित. शमशीर यांचं कितीही तारीफ करावी. वन साइड हिरो या टुर्नामेंटचा, ज्यांनी मेहनत केली पहिल्या दिवसापासून. आणि पुन्हा मात्र ऑफ साइडच्या दिशेने होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वरतून मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न मात्र फसलाय आणि डॉट चेंडू भेटलाय अब्दुल्लाला. थोडासा मेसेज येतोय टायगरच्या ड्रेसिंग रूम मधून की यू स्टे देअर, यू कॅन हिट लॉंग सिक्सेस बट डोंट थ्रो युअर विकेट वेस्ट. like this you can stay there and hit big sixes. हा मेसेज मात्र पोहोचवला होता आणि त्याच मेसेजवर अदनान मात्र ऐकतोय टायगर संघाचं. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 रन लागलेले आहेत. एक बॉल डॉट केली होती, मात्र दुसऱ्या बॉलवर षटकार लागला. इझिली 6 मारतोय. तेवढी ताकद आहे त्याच्या बॅट्समनच्या मध्ये. आणि बॅटीवर बॉल लागला तर षटकार जातोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने होता. प्लेयर मात्र कॅच खाली येतोय समीर. आणि समीरने वेल जज केलेला आहे. कॅच मात्र झालेला आहे. संघाची धाव संख्या तिकडेच आणि विकेट एक मात्र डाऊन झालेला आहे. आणि डीजीबी चे कॅप्टन आमच्यामध्ये उपस्थित वन साइड हीरो अजहर, जो की एमव्हीपी प्लेयर है डीजीबी के लिए. आणि त्यांनी जी जर्सी घातलेली आहे बीए स्पोर्ट्स, ब्रँड एम्बेसिडर ऑफ बीए स्पोर्ट्स, द ऑनर ऑफ बीए स्पोर्ट्स बरकत अली, मॅन फ्रॉम चीता कॅम्प मिस्टर सीसीपीएल.
So you want any accessories related to cricket, football, a season kit, leather kit? अच्छा बॉल बॉय है, बॉल फेंक दो बच्चे लोग जरा सेफली, टूर्नामेंट से ज्यादा खर्चा हो जाएगा तुम्हारे ऊपर. आता मात्र अब्दुल्लाने कमबॅक केलंय. एक षटकार खाल्ल्यानंतर अदनानचा विकेट घेतलाय. सामना करण्यासाठी येतोय कॅफ. कॅफ सारखा एक अंडर रेटेड आणि एक चांगला उत्कृष्ट फलंदाज टायगरच्या खेमेमध्ये होता आणि टायगरने मात्र बरोबर टायमाला त्याला पाठवला युटिलाइज करण्यासाठी. काय करतोय कॅफ अब्दुल्लाच्या या गोलंदाजीवर. टायगर वर्सेस केजीएनचा हा सामना. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने, काहीच करू शकला नाही आपल्या संघासाठी केफ. बॅक टू बॅक 2 विकेट पुन्हा एकदा घेतलेले आहेत अब्दुल्लाने. आणि या संघाचा एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू ओबामा, ओबामा का नाम क्या है? सहबाज, जो कि टाइगर का एक ओजी प्लेयर, जब से टाइगर बनी है उस टाइम से ये सहबाज अपना पूरा समय इस टीम को दिया है और अभी तक इस टीम में मौजूद टीम के लिए ऑलराउंडर परफॉर्मेंस करते हैं. और उन्हीं के सामने अब्दुल्ला जो कि केजीएन के एक ओजी प्लेयर है. तो देखेंगे हम इस ओजी ओजी के मुकाबले में कौन बाजी मार जाता है. रन जाके पहुंचा है 23 रन. बॉल मात्र झालेले आहेत 4. अभी भी 2 गेंदे आना बाकी. 2 गेंदों पर क्या रन अचीव करते हैं टाइगर बॉयज अपने टीम के लिए. और इसके बाद एक ओवर आना बाकी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने जिथे नो मॅच लँड्सवर 2 रन तर अर्थातच पळून काढावे लागतील आणि तिसऱ्या रनचा प्रयत्न असेल का बघावं लागेल. आणि थ्रो मात्र काय बेटर थ्रो केलेला आहे. सहबाजला तिसरा रन करायचा होता पण बादशाने मात्र नकारलाय आणि 2 रनावर थांबवण्यात आलाय. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते काम 25 रन. अभी भी एक गेंद आना बाकी. इसके बाद एक ओवर. अभी भी 7 गेंदों का मुकाबला बाकी है. इस आने वाले 7 गेंदों पर कितने रन बटोर पाएगी ये टाइगर की टीम और क्या टारगेट सेट करेगी केजीएन के लिए. इस सामना जो भी जीतेगा तो सेमी के लिए क्वालिफाई कर जाएगा सेमीफाइनल के लिए ब्रो कप 2026 में ऑर्गेनाइज बाय ब्रो कंपनी. पुणे द लेग साइडच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता. तिकडे फैसल आला होता बॉल कर पण मोसी ने आखिरकार ये बॉल कलेक्ट किया. 1 रन और मिलेगा इस ओवर में. तो संघाची धाव संख्या जाऊन पोहोचल्या 26 रन्स आफ्टर 18 balls 3 overs 1 over still remaining. How much they can made on the boards will define the target set by Tiger Boys to the KGN. Now I can see the last over is delivered by Faisal. तर डीजीबी संघाचा आणि एम आय डीजीबी वर्सेस एम आय चा नेक्स्ट सामना असेल तर इस ओवर के बाद टॉस के लिए आ जाए डीजीबी के कैप्टन और एमआय के कैप्टन. तसेच आमच्या बाजूला उपस्थित युनुस ब्रो कप 2026 एक दमदार आयोजक. याच्यानंतर मात्र रमजानचा महिना चालू होईल तर आपल्याला क्रिकेट खेळताना बघायला नाही भेटणार. त्यासाठी हा फक्त टुर्नामेंट ठेवला होता. पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू आणि बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड साठी. आणि बघूया आपले थर्ड अंपायर काय निर्णय देतात या बॉलवर. तो बॉल है बॉल. मेरा सर दुख रहा है उपवास है मेरा आज. आवाज से मतलब है. आणि प्लेयर मात्र कॅच खाली आला होता आणि कॅच मात्र झालेला आहे. साहेब
सहबाज मात्र एक बॉल डॉट झाला होता, दुसऱ्या बॉलवर आउट झालेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 26 रन. अजूनही तिथेच, अजूनही 4 बॉल बाकी या सामन्याचे. थोडा लवकरात लवकर सामना चालू करावा. टायगर संघाचा टायगर मात्र उपस्थित आहे इथे बॅटिंगसाठी. कॅप्टन आलेला आहे आणि ज्या ड्रिल आपण पवेलियन मध्ये करायच्या असतात त्या मात्र ग्राउंडवर येऊन करतोय टायगर. आणि रिव्हर्स साठी ओळखला जातोय हा फलंदाज. यावेळेस मात्र रिव्हर्स बघायला भेटेल का आपल्या ऑडियन्सला, आपल्या क्राऊडला? बघूया. 4 बॉलाचा हा सामना उरलाय. समोर फैसल. संघाची धावसंख्या अजूनही तिथे 26 रन. 4 ओव्हरचा हा सामना होता. 4 बॉल बाकी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, लेग साईडच्या दिशेने पूल केला. पूल मात्र एकच धावावर भेटले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. धाव मात्र कंप्लीट झाल्यानंतर एक धाव थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती, पण कव्हर मात्र करण्यात आलेला आहे. अजूनही 3 बॉल बाकी. संघाची धावसंख्या 27 रन. डीजीबीचे कॅप्टन आणि एम आय चे कॅप्टन लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यावे. आपला टॉस उडवण्यात जाईल. डीजीबीचे कॅप्टन प्लीज, देर आर सम रूल्स अँड रेग्युलेशन फॉर एव्हरी टुर्नामेंट वी प्ले हिअर. पंचांचा निर्णय वाईड असण्यात आलाय. थँक्यू सो मच फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट सोहेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 रन्स. अजूनही 3 बॉल बाकी. आता यावेळेस मात्र भिडकावून दिलाय चेंडू चौकारासाठी आणि सोहेलच्या फैसलच्या या बॉलवर बादशाहने मात्र चौकार लगावलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 रन. अजूनही 2 बॉल बाकी. काय टार्गेट सेट करेल या 2 बॉलवर आपण पाहूया. टायगरचा संघ केजीएन साठी हा सामना जो पण जिंकेल तो जाईल सेमी मध्ये. आणि याच्यानंतर तो सामना असेल डीजीबी वर्सेस एम आय. तर टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपल्यामध्ये उपस्थित आहे. याचा टॉस उड़वावा. बबलू भाई आपसे रिक्वेस्ट है कि इस ओवर के बाद, इस 2 बॉल के बाद आप टॉस के बॉक्स में जाकर इन दोनों टीमों का टॉस उड़ाया जाए और जल्द से जल्द डिसीजन दिया जाए. जो भी टीम ये टॉस जीतेगी. तो स्लोवर असा चेंडू होता बादशाहसाठी. भिडकावून दिलाय पुन्हा स्लोवर चेंडू. रन मात्र आपल्याला बघायला भेटतील. चौकार मात्र अपेक्षेपेक्षा हा मात्र चेंडू भिडकावून दिलाय. 2 रन अशी ताकद होती, पण शेवटी निर्णय दिला पंचांनी. 4 रन. तर बॅक टू बॅक 2 बॉलामध्ये 8 रन मारले आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 रन. हेलो हेलो हेलो। मैं बता दूं केजीएन और टाइगर बॉयज ये मैच जो भी जीतेगा इसके बाद एमआई और किसका डीजीबी के दरमियान मैच होगा। उनमें से जो जीतेगा आपके साथ मैच होगा। तो दोनों ही टीमें ध्यान दें, मैच जीतने के बाद आपको रुकना है क्योंकि कंटिन्यू खिलाया जाएगा। इस बात का ख्याल रखिए। चलिए टॉस के लिए टॉस उड़ाते हुए हमारे बबलू भाई यहाँ पर मौजूद है। अजान का समय है इसलिए बबलू भाई कमेंट्री रोकी जा रही है। सिर्फ टॉस उड़ा लीजिए।
बीच में आ जाइए, बीच में। डीजीबी ने टॉस जीता है, चलिए डीजीबी ने टॉस जीत लिया है। भाई दोनों ही टीम ध्यान दे, जीतने के बाद रुकना है, इसके बाद कंटिन्यू खिलाया जाएगा मैच, इस बात का ख्याल रखें। तर 39 रनांचं आव्हान होतं आणि पहिला बॉल डॉट झाल्यानंतर आता मात्र मिस फिल्डिंगने 2 रन मात्र प्राप्त केलेले आहेत. 2 बॉल 2 रन, 39 रनांचं आव्हान केजन समोर आहे आणि केजन चे बॅट्समॅन ज्यांनी पहिले 2 ओव्हर टाकले होते, सोहेल आणि मोहसिनची जोडी आपल्याला बघायला भेटते. तर केफ बॉलिंग लाईनअपवर आपल्याला बघायला भेटतो. या संघाचा एक गोलंदाज अब्दुल्ला उर्फ कुल्ली आपल्याला बघायला भेटत नाहीये या सामन्यामध्ये. आणि पुन्हा एकदा पंचांचा निर्णय यावेळेस राहील वाईड बॉल. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 रन 2 बॉल.
तर डीजीबी वर्सेस एम चा जो नेक्स्ट मुकाबला असेल, नेक्स्ट सामना असेल, त्याचा डिसिजन डीजीबीने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा घेतलेला आहे, तर एम ला बॅटिंग साठी आमंत्रण दिलेलं आहे. अर्थातच डिक्लेअरच्या रूपात 1 रन. तर याच्या आधी जो डीजीबीने मॅच जिंकली होती, चेसिंग करून जिंकली होती, तर डीजीबीने पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चेसिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोहेलच्या बॅटीतून निघालाय लेग साईडच्या दिशेने चौकार. खूप असा इझिली असा शॉट मारला होता, बॅटला फक्त स्लाइस केला होता, नो ताकद, फक्त टायमिंग. सोहेलच्या बॅट मधून निघालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 रन. आता मात्र फक्त 4 बॉलात 8 रन आलेले आहेत. पहिल्या 3 बॉलात 4 रन आणि चौथ्या बॉलात चौकार. तर 39 रनांच्या या टार्गेट मध्ये फक्त 8 रन आता मात्र बनलेले आहेत. अजूनही 2 बॉल यायचे बाकी. तर यावेळेस मात्र आपल्याला टायगर संघाकडून थोडा गोलंदाजी मात्र आपल्याला बघायला कमी भेटते. एक बॉलर आपल्याला शॉट बघायला दिसतोय, म्हणजे अब्दुल्ला उर्फ कुल्ली. आणि यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा निर्णय, वाईड बॉल. आणि रिव्ह्यू मात्र घेतला नाहीये, म्हणजे वाईड अर्थातच होता आणि टायगरला तो निर्णय मान्य होता. तर 4 बॉल 9 रन, वरचे 9 रन आलेले आहेत. आता मात्र 30 रनांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा सोहेलने भिडकावून दिलाय चेंडू चौकारासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये आलेला आहेत 13 रन. अजूनही 1 बॉल यायचा बाकी. सोहेलच्या या संघाचा अष्टपैलू खेळाडू पहिल्या ओव्हर मध्ये मात्र बॉलिंग करताना करीमचा विकेट घेतला होता आणि बॅटिंग मध्ये मात्र येऊन सैफच्या कॅफच्या ओव्हर मध्ये मात्र 13 रन लगावले आहेत. पाहूया आता मात्र. आणि बॉल बॉय, बॉल फेक दो और थोड़ा संभल के भागो, संभल के. यावेळेस मात्र बॉलने उसळी घेतली. ओव्हर मात्र समाप्त होते. 13 रन 1 ओव्हर मध्ये आलेले आहेत. बच्चा भागना नहीं है छपरे पे.
6 बॉल 9 रन चाहिए।
3 बॉल 7 रन। 100 रुपया फिर क्या मतलब बोल के? ना जान का टाइम अगर लुकमान ये मैच जीताते तो 200 रुपए का इनाम शाकिब की तरफ से एमआई के कैप्टन। 2 बॉल 3 रनांची आवश्यकता। 2 बॉल 3 रन, 3 बॉल 2 रन। एक बॉल 1 रन। भाई ज्यादा चाहिए, भूख लगेगी ऐसा खाने। अबे माँ भाई मैंने तो ये मोहसिन ये वडने मैच द मैच के बोला मोहसिन को लोगों फील्डिंग करा बोल फटफट। हेलो हेलो। चलिए अब मैं गुजारिश करूंगा, टॉस के लिए आना है। टॉस हो गया है, चलिए फील्डिंग सजा लीजिए जल्द से जल्द। और मैन ऑफ द मैच इस मैच का कौन है? मोहसिन। मोहसिन आ जाइए मैन ऑफ द मैच के लिए, मोहसिन। मोहसिन आ जाइए मैन ऑफ द मैच के लिए। तो आप देख सकते हैं बहुत अच्छा मुकाबला हुआ था।